मी करतो त्यांना फोन, विचारूया तरी पत्र त्यांना मिळालंय की नाही. काही करू नका फोन त्यांना. का काय झालं? काय होणार? मी सांगत होते ना, तसंच झालं. त्यांना जानू नकोय. त्यांचं ठरलंय सगळं. म्हणजे तर अगदी स्पष्टच सांगू का, तू 2 जीवाची आहेस ना, म्हणून माझी बाई हिंमतच होत नाहीये. आई काहीही ऐकण्याची तयारी आहे माझी. कृपा करा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही फोन नका करू तुम्ही. आता अगदी अपमान करूनच घ्यायचा असेल तर तुमची मर्जी, पण अगदी हात दाखवून अवलक्षण मात्र करू नका. अगं पण काय झालंय ते तरी सांगशील. त्यांनी जानूचं पत्र फाडून 13च्या टोपलीत टाकलं. आणि हे सगळं सांगायला लागू नये म्हणून मनीष फोन घेत नव्हता, तो घाबरत होता. आणि तुम्हाला जर माझं बोलणं खोटं वाटत असेल ना, तर तुम्ही आत्ता मनीषला विचारा, बोलवा त्याला आणि विचारा. करावं का जान्हवीला फोन? विचारावं का तिला? तिच्या ह्या अशा वागण्याचा ना मला त्रास होतोय. तिला सांगितलं तर समजून घेईल का ती? तिलाही हे सगळं अवघड जात असेल का? का तिचं सगळं ठरलेलं आहे? सगळं ठीक चाललंय का तिचं? पण नुसतं बोलायला काय हरकत आहे? एक मेसेज पाठवावा का? म्हणजे तिनं उत्तर दिलं तर तिला बोलायचं आहे, आणि नाही दिलं तर मग मला कळेलच ना की तिला माझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाहीये. मग मी आयुष्यात कधी कम्युनिकेट करणार नाही तिच्याशी. का 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 एवढं तीव्रपणे मला तिच्याशी बोलावं असं वाटतंय? का मिस करतोय मी तिला? का मला आजच तिची एवढी आठवण येते? का बोलावं असं वाटतंय मला? काहीतरी महत्वाचं आहे का? आता ना सगळा राग लोभ सगळं बाजूला ठेवून तिच्याशी बोलण्याची गरज का वाटतेय मला? करावा का एक फोन? नाही 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 नाही, फोन नको. एक मेसेज करूया. मे बी जस्ट अ हाय, और कॅन वी टॉक? किंवा लेट्स टॉक, और मे बी need to talk. श्री 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 काय को छुटी? श्री, जसं आहेस तसं माझ्या बरोबर चल, प्लीज चल. काय 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 काय? श्री, यांना मायग्रेनचा मेजर अटॅक आलाय. अगं पण तू चल माझ्या बरोबर. असं नाही होऊ शकत. श्री नाही हे करू शकत. अरे देवा, कर्म माझं.
फाडलेल्या चिठ्ठीचे तुकडे आहेत तुझ्या डोळ्यासमोर, तरी हिला मान्य करायचं नाहीये. हो, कारण श्री असं नाही करणार, शक्यच नाहीये. माझा विश्वास आहे श्रीवर. मग ही चिठ्ठी काय मनीषने फाडली का, त्यांना न देता? काकू काय बोलताय तुम्ही? मी का करेन तसं? नाही, आता तिला वाटतंय ना तसं की त्यांनी फाडली नाही म्हणजे तूच फाडली असशील ना. तुझ्याच मनात नसेल त्या दोघांनी एकत्र यावं म्हणून. कला, अहो अहो मी तेच पटवून द्यायचा प्रयत्न करतेय ना. मनीष कशाला फाडेल सांगा ना. मला कळत नाहीये का? पण हिला कळत नाहीये ना ते. असला कसला मेला विश्वास, अंधविश्वास आहे नुसता. अहो तो माणूस तिला लाथाडतोय तरी तिला ते मान्यच करायचं नाहीये. मी श्रीला फोन करून विचारते काय तो सोक्षमोक्ष आत्ताच लागू दे. जान्हवी, मला विचारलंच पाहिजे मनीष, तो असं कसं करू शकतो? मुळात तो असं काही करणारच नाही, मला खात्री आहे ना. अगं अगं माझं ऐक, आत्ता नको करूस त्याला फोन. हे बघ जानू, तू नको करू फोन. मी बोलतो जावई बापूंशी. तुझं पत्र लिहून झालंय की नाही आता मी विचारतो त्यांच्या मनात काय आहे ते. आधीच माणसं दुखावली गेले, तू उगाच चिघळायला नको प्रकरण. जान्हवी, मलाही असं वाटतं की तू आत्ता लगेच फोन नको करूस. हो ताई, मलाही असंच वाटतंय की म्हणजे बाबा बोलतील भाऊजींशी, तू नको ना फोन करूस. आता एवढे सगळे जण सांगतायत, ते सगळे काही मूर्ख आहेत का? ऐकणार आहेस का त्यांचं? माझं नको ऐकू, निदान त्यांचं तरी ऐक ना. मी माझ्या मनाचं ऐकणार आहे आणि माझं मन मला सांगतंय की श्री हे असं नाही करू शकत. सॉरी, मला कुणाच्याच मताचा अनादर करायचा नाहीये, पण आता मी माझ्या मनाचं ऐकणार आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे की श्री असं नाही करू शकत. मला बोललंच पाहिजे श्रीशी. आता काय करायचं ह्या पोरीचं? त्यांनी तुला स्पष्टपणे नाही असं म्हटल्याशिवाय तू ऐकणारच नाहीयेस का? आणखी किती अपमान सहन करून घेणार आहेस? कला, कळत कसं नाही या मुलीला? त्यांच्यावर त्यांच्या आयांचा इतका पगडा आहे ना की त्या म्हातारीच्या शब्दाबाहेर जाणारच नाही. त्या भागीरथीबाईंना आपल्या घराशी कुठलेही संबंध नकोय. आणि श्रीरंग भागीरथीबाईंचा एकही शब्द मोडणार नाही, अगदी जीव गेला तरी. अहो सांगा ना तुम्ही तरी हिला. एवढं पत्र फाडून तोंडावर फेकलं तरी देखील पाय धरायला चालले त्यांचे. कला, तू जरा गप्प राहणार आहेस का? मला कशाला गप्प करताय तुम्ही? हा, आणि एवढीच हिंमत असेल ना तुमच्या तर गोखल्यांना बोला ना. अगं सासर आहे ते माझ्या लेकीचं. आता काय चाटायचंय असलं सासर? त्यापेक्षा माझी पोरगी बिन लग्नाची ठेवली असती ना तरी परवडलं असतं मला. नाहीतरी आता आयुष्यभर माहेरीच राहणार आहे. कला, बाबा प्लीज तुम्ही शांत व्हा. अगं या बाईला प्रसंग काय, आपण काय बोलावं याचं ताळतंत्रच नाही. उचलली जीभ लावली टाळ्याला. तुम्हाला आहे ना फक्त माझं तोंड दिसतं. जावयाने काय मोठा अगदी तीरच मारलाय ना. आई प्लीज तू जरा शांत राहशील आणि नसेल जमत तर मी बाहेर जाते. हे बघ, मी गिव्हअप करणार नाहीये. मला फोन केलाच पाहिजे. कर बाई, कर कर कर. आम्ही अडाणी, आम्हाला काही डोकंच नाही ना. आमचे हे जे काही पिकले आहेत ना ते उन्हात उभे राहून पिकलेले आहेत. मी फोन करते. काय ग, नाही का उचलत?
अगं तो बिझी असेल कामात म्हणून नाही उचलला त्याने फोन. हो, आपल्याला हवे ना तेव्हाच बिझी असतात ते. जान्हवी तू शांत हो ना. हो, आणि अगं श्री तुला कॉल बॅक करेल. त्याने तुझा कॉल बघितला ना की तो तुला नक्की कॉल करेल. हो, मला खात्री आहे. मलाही तसंच वाटतं ते करतील फोन. वाट बघूया आपण जरा. जान्हवी तू शांत हो ना प्लीज. हा शांत हो. जान्हवी अगं तू प्लीज टेन्शन नको घेऊस. आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर. आम्ही कुठेच जात नाही. आम्ही इथेच थांबतो. गीता आपण जायचं नाही आता. हा मनीष मी ठीक आहे आणि मी कळवीन ना आला फोन तर तुम्ही निघा, खरंच निघा. करणार नाहीत तुला ते फोन. आणि जर करायचाच असता ना तर तुझं पत्र कचऱ्याच्या पेटीत फाडून का टाकलं असतं त्यांनी? अजून कसं कळत नाहीये तुला? त्या लेकावर काय संस्कार होत आहेत बघ तुझ्या वागण्याचे. आपला आब आणि मान राखून वागायला शिक आता. माझा मान आणि आब ह्यापेक्षा माझ्या बाळाला त्याचे बाबा मिळणं जास्त गरजेचं आहे आई. आणि तुझ्या पत्राने नाही मिळाले तर फोनने मिळणार आहेत का? श्री फोन करेल जान्हवीला, खात्री आहे मला. त्यानं पत्र का फाडलं? तेच तर कळत नाही त्याने का का. ही सो इनसेन्सिटिव्ह यार. नो ही इज नॉट. गीता तो असा नाहीये. तो नाही करणार असं. त्यानं अशा वेळेस तरी असं करायला नको होतं. अशा वेळेस म्हणजे सांगू का मनीषला? नको. जान्हवी सांगत नाही तोवर नको. आधीच बिचारी अपसेट आहे. तिला अजून त्रास नको. गीता काय ग? काय नाही. तिच्या अशा अवस्थेत म्हणजे किती बिचारी झाली आहे ना ती आता. श्री फोन करेल तो फोन. एवढा उलट्या काळजाचा नाहीये श्रीजी. नक्की करेल तो फोन. ए बेबी फोन करून बघ ना ग. वहिनी मी सुद्धा जायला हवं होतं का ग? नाही ग बेबी, म्हणजे आईंची तब्येत ही अशी तोळामासा. आयत्या वेळेला त्यांच्यासाठी धावपळ करायला लागली तर कोणीतरी माझ्या बरोबर असावं म्हणून तुला थांब म्हटलं होतं ना. हे सगळं ना त्या मूर्ख जान्हवीमुळे झालेलं आहे. जाताना आजार पण देऊन गेलीये. एका मागोमागे चालूच आहे. हॉस्पिटल लागलंय आपल्या मागे. त्या जान्हवीमुळे आणि तिच्या भावामुळे झालेलं आहे सगळं. त्या महामायाला ना मी कधीच माफ करणार नाही. हा सरू बोल. श्री तू का केलायस तिच्या फोनवरनं फोन? फोन विसरलास घरी? बर कुठे आहे? बेडरूम मध्ये. ठीक आहे मी बघते. मला सांग कांता कसा आहे रे? म्हणजे बरा आहे ना तो? काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? नाही आई झोपली आहे. श्री अरे नको काळजी करूस तू. मी आणि वहिनी आहोत ना इथे. बघू आम्ही. बरं तुझा फोन माझ्याकडे ठेवून घेते. अच्छा. घाईघाईत गेला ना, फोन विसरला घरी. बहिणी त्याला जर हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं ना रात्री तर ड्रायव्हर बरोबर फोन पाठव असं म्हणालाय तो. मी जरा बघून येते फोन कुठे ठेवला. अगं पण भाऊजी कसे आहेत?
तो बरा आहे, काळजी करण्यासारखं काही नाहीये. कदाचित डॉक्टर डिस्चार्जही देतील त्याला. मी बघते हा त्याचा फोन कुठे आहे. आलेच. मी करते फोन. जानू अगं श्री प्लीज फोन घे. श्री प्लीज फोन घे ना. श्री फोन घे ना. श्री प्लीज. हे पण बाबा ऐका, तो ना मला फोन करेल. माझा मिस कॉल बघून मला कॉल बॅक करेल. बाबा तुम्ही विश्वास ठेवा. माझा पूर्ण विश्वास आहे श्रीवर. मला तो तो फोन करेल, करणार. नाहीतर आपण करूया पहा त्याला फोन. फोन करेल. एवढं छळूनही अजून समाधान झालं नाही वाटतं हिचं. मूर्ख मुलगी. हिचा फोन आला आणि कांताला ऍडमिट केलं. आता फोनच करू नको श्रीला. पुरे झालं आता. बास. आता जा तू त्याच्या आयुष्यातनं कायमची. परत कधीही येऊ नकोस. श्री तुझ्यापेक्षा बेटर मुलगी डिझर्व करतो. श्री कसं काय फाडू शकेल हे? त्याचं बाळ माझ्या पोटात वाढतंय ही बातमी आहे या पत्रात. हे पत्र फाडून तो नाही डस्टबिन मध्ये टाकणार. छे, हे श्री करूच शकत नाही. काहीतरी चुकतंय का? फोन का लागत नाहीये? आणि श्रीने माझे मिस कॉल पाहिले नसतील का? तो कॉल बॅक का करत नाहीये? मी 3-4 वेळा फोन केला, याचा अर्थ काहीतरी इमर्जन्सी आहे हे त्याला कळलं नसेल का? अदरवाईज सुद्धा कोणी अडचणीत असताना तत्परतेने मदतीला धावून जाणारा हा माणूस स्वतःच्या प्रेग्नंट बायकोला कसा काय टळेल? इग्नोर करेल का? तो स्वतःच कुठल्या तरी अडचणीत असेल. मग हे पत्र फाडण्याचा काय अर्थ आहे? माझ्या मनातलं श्रीचं नातं आणि हे श्रीचं वागणं यांचा काहीच मेळ बसत नाहीये. काहीतरी चुकतंय. एकतर माझ्या मनातलं नातं चुकलेलं आहे किंवा श्री जे काही वागतोय त्याचा काहीतरी वेगळा अर्थ आहे. पण म्हणजे काय? माझं मन माझी दिशाभूल करतंय का श्रीचं वागणं? काय समजायचं? या प्रश्नांची उत्तरं फक्त श्री देऊ शकेल.
मगाशी तर फोन लागला होता. आता असं का होतंय? एक रिंग वाजते आणि फोन कट होतोय. काय झालंय? श्री मी जान्हवीला ब्लॉक केलं.